नमस्कार मित्रांनो, टुवर्ड्स द अदर वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्याजवळील एका होमस्टेला भेट दिली। या भागात आपण एका लक्झरी रिसॉर्टला भेट देणार आहोत। पावसाळ्यातील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळशेज घाटात हे रिसॉर्ट स्थित आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। पावसाळ्यामध्ये आपण माळशेज घाटात आणि तेथील जवळपासच्या प्लेसेसचा प्लॅन करतो, परंतु वर्षाचे 12ही महिने या घाटाची आणि सह्याद्रीची सुंदरता आपण या रिसॉर्टमधून पाहू शकतो। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत साज बाय द लेक या लक्झरी रिसॉर्टमध्ये। नावाप्रमाणे तळ्याच्या अगदी काठावर वसलेले आहे। कल्याणनगर रस्त्यावरील माळशेज घाटातील खुबी या गावात हे रिसॉर्ट आहे। मुंबईवरून 130, कल्याणवरून 90 तर पुण्यावरून फक्त 118 किलोमीटरवर हे रिसॉर्ट आहे। शहराच्या धावपळीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे। घाटातून जर हे रिसॉर्ट बघितले तर अगदी सह्याद्रीच्या कुशीत वसले आहे असे वाटते। गाडी पार्क करून आपण पोहोचतो चेक इन हॉलमध्ये। चेक इन करून आम्ही आलो रूम जवळ। या रिसॉर्टमधील रूमचे स्ट्रक्चर पाहून आपल्या लक्षात येते की या सर्व रूम्स बाहेरून किल्ल्यांच्या भिंतीप्रमाणे बांधल्या आहेत, त्यामुळे रूम्स अधिकच सुंदर दिसतात। या रिसॉर्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रूम्स आहेत। त्यांचे रेट 6000 पासून ते 9000 पर्यंत रूमनुसार चेंज होतात। या रिसॉर्टमध्ये आम्ही लेक व्ह्यू रूममध्ये राहिलो होतो। रूम्स खूपच स्पेशियस होती। रूमच्या बाल्कनीमधून शांत लेक आणि सह्याद्रीची सुंदरता मनमोहक करणारी होती। आधी सांगितलेले रेट्स फक्त रूमसाठी आहेत। यामध्ये ब्रेकफास्ट किंवा लंच डिनर इन्क्लुडेड नाही, परंतु या ठिकाणी इंडियन त्याचबरोबर कॉन्टिनेंटल फूडचे रेस्टॉरंट अवेलेबल आहेत। आम्ही या रिसॉर्टमधील माटीबानी या रेस्टॉरंटमध्ये लंच केला। जेवण खूपच सुंदर आणि चविष्ट होते। तसेच संध्याकाळ लेकचा व्ह्यू बघत त्यांच्या लेक व्ह्यू कॅफेमध्ये घालवली। दोन्ही रेस्टॉरंट्समध्ये फूड क्वालिटी छान आहे। फूडचे ऑप्शन्स देखील चांगले आहेत, त्यामुळे जर तुम्ही या रिसॉर्टमध्ये येणार असाल तर येथील फूड नक्की ट्राय करा। आणि हो, या रिसॉर्टमधील रेस्टॉरंटमध्ये फक्त जेवणासाठी देखील येऊ शकता। मग नेक्स्ट टाइम या मार्गावर प्रवास करत असाल तर लंच ब्रेकसाठी रेस्टॉरंटमध्ये नक्की या। रेस्टॉरंटसोबतच या रिसॉर्टमध्ये स्पा फॅसिलिटी देखील आहे, त्यामुळे मसाजचा अनुभव तुम्ही इथे घेऊ शकता। त्याचबरोबर या ठिकाणी स्विमिंग पूल, इंडोर गेम्स, लहान मुलांसाठी गेम्स व ॲक्टिव्हिटीज आहेत। या सर्व ॲमेनिटीजमुळे फॅमिलीसाठी हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही सायकलिंग करत लेकला फेरफटका मारून आलो। हो, या रिसॉर्टमध्ये सायकलिंग देखील अवेलेबल आहे, ज्या तुम्ही जवळपास जाण्यासाठी यूज करू शकता। लेकजवळ बोटिंगची फॅसिलिटी अवेलेबल आहे। ही बोटिंग प्रायव्हेट आहे, त्यामुळे त्याचे ॲडिशनल चार्जेस आहेत। लेकवर फेरफटका मारून झाल्यानंतर आम्ही रिसॉर्टपासून जवळच असणाऱ्या खिरेश्वर गावात गेलो। या गावात जाण्यासाठीचा रस्ता अतिशय सुंदर आहे। रस्त्याच्या बाजूला संपूर्ण लेक आहे आणि तो व्ह्यू बघत आपण गावामध्ये पोहोचतो। या गावामध्ये खूप प्राचीन असे महादेवाचे मंदिर आहे। तसेच या गावामधूनच हरिश्चंद्रगड, काळू वॉटरफॉल्स आणि अद्राई जंगलांचे ट्रेक सुरू होतात। त्यामुळे तुम्ही जर हे ट्रेक्स केले असतील तर गावाबद्दल तुम्ही नक्कीच ऐकले असेल। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला, अष्टविनायकातील ओझर आणि लेण्याद्री गणपती मंदिर, भीमाशंकर, नाणेघाट ही ठिकाणे रिसॉर्टपासून अगदी जवळच आहेत। त्यामुळे या रिसॉर्टमध्ये राहून तुम्ही ही सर्व ठिकाणे फिरू शकता। या रिसॉर्टद्वारे देखील काही ट्रेक्स अरेंज केले जातात, त्यासाठी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। आठवड्याच्या दगदगीपासून थोडं रिलॅक्स होण्यासाठी किंवा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर हे डेस्टिनेशन परफेक्ट आहे। मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत वेळ घालवण्यासाठी नक्की भेट द्या साज बाय द लेक या लक्झरी रिसॉर्टला। आजचा हा स्टेकॅशन ब्लॉग इथेच थांबूया आणि लवकरच भेटूया पुढील ब्लॉगमध्ये। तोपर्यंत नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।